नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आदिवासी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी पंप वापरणाऱ्या ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे आणि किती निधी मिळाला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा शासन निर्णय 4 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. कृषीपंप ग्राहकांना वीज दरात सवलत असे या योजनेचे नाव असून ही योजना ऊर्जा विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राबवली जाते. तर निधीचे वितरण पाहूया. तर एकूण अर्थसंकल्पीय तरतूद 1380 कोटी रुपये, यापूर्वी वितरित निधी 718.28 कोटी रुपये आणि आता वितरित करण्यात आलेला नवीन निधी 100.17 कोटी रुपये. तर म्हणजेच आता शासनाने 100,17,00,000 रुपयांचा निधी या सवलतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. तर निधी वापराच्या अटी पाहूया. तर हा निधी खर्च करताना शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. हा निधी फक्त आणि फक्त आदिवासी लाभार्थ्यांवरच खर्च केला जावा याची दक्षता प्रशासकीय विभागाला घ्यावी लागणार आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्र म्हणजे TSP आणि क्षेत्राबाहेरील म्हणजे OTSP खर्च स्वतंत्रपणे नोंदवला जाईल, जेणेकरून त्यावर योग्य नियंत्रण ठेवता येईल. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खर्चाचा अहवाल आणि उपयोगिता प्रमाणपत्र आदिवासी विकास विभागाला सादर करणे अनिवार्य आहे. तर या निर्णयामुळे राज्यातील हजारो आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.